Today we are going to start our new chapters. The name is Source of Corporate Finance. चलो काय होतं सोर्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स मध्ये? एव्हरी बिझनेस नीड अ फायनान्स. ओके, आपण लास्ट चॅप्टर मध्ये बघितलं होतं की फॉर ॲज पर द रिक्वायरमेंट ऑर द साइज ऑफ द बिझनेस यू नीड अ फायनान्स. प्रत्येक छोटीतली छोटी गोष्ट करायची असेल तर तुम्हाला काय लागणार आहे? फायनान्स लागणार आहे. सो आपण त्याच्यामध्ये कॅपिटलचे दोन पार्ट बघितले होते, एक वर्किंग कॅपिटल बघितलं होतं आणि फिक्स कॅपिटल बघितलं होतं. मग फिक्स कॅपिटल कसं लागतं आहे, वर्किंग कॅपिटल कसं लागतं आहे, साईजनुसार, टाईप ऑफ बिझनेसनुसार, मॅन्युफॅक्चरिंग असेल, ट्रेडिंग असेल त्याच्यानुसार, सर्व्हिस असेल त्याच्यानुसार. तर वर्किंग कॅपिटल कसं लागतं आहे. प्लस आपण हे बघितलं की फिक्स कॅपिटल कुठे लागतंय, किती लागतंय, कसं लागतंय. बरोबर आहे. या टॉपिकमध्ये आता आपण त्या टॉपिकमध्ये म्हणजे फायनान्स लागतो, बरोबर आहे. पण तो फायनान्स कुठून उभा केला जातो? ओके, तो फायनान्स आणला कुठून जातो, तो फायनान्स कसा लागतो, कुठून रेज करते कंपनी फायनान्स रेज करताना, कुठले कुठले सोर्सेस आहेत फायनान्स रेज करायचे, ते आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं. सो त्यांनी आपल्याला सांगितलं, हे इंट्रोडक्शन आहे वरचं, ते काही आपण आत्ता घ्यायचं नाहीये. इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला जायचं नाहीये. आपल्याला फक्त हे बघायचं आहे की अ जॉईंट स्टॉक कंपनी कलेक्ट द ह्यूज फंड थ्रू द डिफरंट सोर्सेस. त्यांचं म्हणणं आहे की जॉईंट स्टॉक कंपनी, आता जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे काय, हा पार्ट आपण ऑलरेडी 11th मध्ये बघितलाय. तर जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे काय, जी कंपनी लिमिटेड बाय शेअर आहे और लिमिटेड बाय गॅरंटी आहे, तिला आपण जॉईंट स्टॉक कंपनी असं म्हणतो. ओके, सो जॉईंट स्टॉक कंपनी काय आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. सगळ्यात महत्वाचं, सो व्हॉट इज द जॉईंट स्टॉक कंपनी? द कंपनी विच इज लिमिटेड बाय शेअर. ओके, वी कॉल्ड इट द जॉईंट स्टॉक कंपनी. व्हेरियस सोर्सेस आहे. ओके, दोन प्रकारचे सोर्सेस असतात कंपनीकडे. तुम्हाला जर फायनान्स रेज करायचा असेल तर एकदम सिंपल, सगळ्यात पहिल्यांदा येतं ओन कॅपिटल. ओन कॅपिटल म्हणजे काय, स्वतःचं कॅपिटल. ते स्वतः आपण काय केलंय, मालकी हक्काचं भांडवल ज्याला म्हणतात त्याला आपण, दॅट इज ओन कॅपिटल, जे आपलं आहे. आणि एक बॉरोड कॅपिटल आहे, जे आपण बाहेरून बॉरो केलं. बॉरो केलं म्हणजे काय, ज्याला म्हटलं जातं मराठीत कर्जाऊ भांडवल आहे. बाबा, आपण कर्ज घेतलंय आणि त्याच्या अगेन्स्ट आपण ते कॅपिटल काय करतो, रेज करतो. सो ओन कॅपिटल मध्ये दोन पार्ट आहेत आपल्याकडे, एक शेअर्स आहे आणि एक रिटेन अर्निंग आहे. एक काय आहे, शेअर, आणि एक काय आहे, रिटेन अर्निंग. बॉरोड कॅपिटल मध्ये आपल्याकडे वेगवेगळे आहेत, एक डिबेंचर, पब्लिक डिपॉझिट्स, बॉन्ड्स, एडीआर और जीडीआर. ओके, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट्स अँड ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट्स, बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आणि ट्रेड क्रेडिट. हे आपल्याला एक्सप्लेन करून घ्यायचे. बट दीज आर द टाइप्स ऑफ द कॅपिटल फ्रॉम वेअर द जॉईंट स्टॉक कंपनी कॅन रेज द कॅपिटल वेन एव्हर दे नीडेड. एक ओन कॅपिटल आहे आणि एक बॉरोड कॅपिटल आहे. चल, सो आपल्याला आज याचा स्टडी करायचा आहे, ओन कॅपिटल आणि बॉरोड कॅपिटलचा, की काय दोघांमध्ये काय आहे. आता त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की एक्सटर्नल सोर्स ऑफ फायनान्स काय. एक्सटर्नल सोर्स ऑफ फायनान्स म्हणजे काय बाबा, जे मी बाहेरून उभं करणार आहे. बाहेरून उभं करणारे म्हणजे काय, मी जे बॉरोड कॅपिटल आहे त्याला काय म्हटलं जातं, एक्सटर्नल सोर्स ऑफ फायनान्स. वेन द कॅपिटल इज रेज फ्रॉम द आउटसाइडर. मी कॅपिटल कोणाकडनं रेज करतोय, आउटसाइडर कडनं रेज करतोय. याचाच अर्थ मी ते कॅपिटल बॉरो करतोय. देन वी कॉल इट अ एक्सटर्नल सोर्स ऑफ कॅपिटल. अँड व्हॉट इज द इंटरनल सोर्स ऑफ कॅपिटल? When the capital is made available from within the organization. विदिन द ऑर्गनायझेशन म्हणजे काय आहे बाबा, तर मी माझ्या कंपनीचे शेअर्स विकून, माझा प्रॉफिट वापरून जेव्हा मी कॅपिटल रेज करतो, ज्याला आपण वरती बघितलं दोन, एक शेअर्स आणि एक रिटेन अर्निंग. रिटेन अर्निंग म्हणजेच काय आहे, त्याला अजून एक शब्द वापरला जातो, प्लगिंग बॅक ऑफ प्रॉफिट. प्लगिंग बॅक ऑफ प्रॉफिट म्हणजे काय आहे, मी माझ्या कंपनीत झालेला प्रॉफिट
हा परत कंपनीमध्येच काय केला, इन्व्हेस्ट करून टाकला, गुंतवला, त्याला म्हटलं गेलं रिटेन. रिटेन म्हणजे काय, माझ्याकडेच ठेवलेलं, रिटेन केलं मी, माझ्याकडेच ठेवलं, बरोबर ना. अर्निंग म्हणजे काय, मी जे कमवलंय तेच मी काय केलं बाबा, इन्व्हेस्ट केलं, त्याला काय म्हटलं गेलं, रिटेन अर्निंग. हे कळालं सगळ्यांना? चल, सो द borrowed capital is also called as external capital and own capital is also called as a internal capital किंवा internal source of capital. सो फर्स्ट आपल्याला काय बघायचं आहे, फर्स्ट त्यांनी आपल्याला जे दिलेलं आहे ते म्हणजे आपल्याला बघायचं आहे की सोर्स ऑफ ओन कॅपिटल. ओन कॅपिटलचे सोर्सेस काय आहे, सोर्स ऑफ ओन कॅपिटल. आपलं जे ओन कॅपिटल आहे त्याचे कुठले कुठले सोर्सेस आहेत, द कॅपिटल रेज बाय द कंपनी विथ द हेल्प ऑफ द ओनर्स or shareholder it's called as a owner's capital or called as a own capital. ओके, जे कॅपिटल आपण ओनर्स म्हणजे काय बाबा, शेअर होल्डर. तर शेअर होल्डर म्हणजे काय, मी जेव्हा माझ्या कंपनीचे शेअर्स विकून कॅपिटल काय करतो, रेज करतो. वेन आय एम गोइंग टू रेज अ कॅपिटल बाय selling or issuing or allotting my shares, then it is called as a own capital. ओके, त्यालाच ओन कॅपिटल किंवा ओनर्स कॅपिटल असं म्हटलं जातं, ओनरशिप कॅपिटल असं म्हटलं जातं. द शेअर होल्डर परचेस द शेअर्स ऑफ द कंपनी अँड सप्लाय नेसेसरी कॅपिटल. शेअर होल्डर काय करतोय, शेअर काय करतो बाबा, परचेस करतो आणि सप्लाय काय करतो आहे, सप्लाय नेसेसरी कॅपिटल. जेवढं कंपनीला आवश्यक आहे तेवढं, सगळं नाही. फॉर एक्झाम्पल, जर कंपनीने 100 रुपीजचा शेअर इश्यू केला असेल एक, तर कंपनी लगेच पूर्ण 100 रुपये मागून घेत नाही. तर कंपनी डेफिनेटली नॉट गोइंग टू आस्क और कॉल्ड 100 रुपीज ओके ऍट अ वन टाइम. का बरं नाही, याचं रिझन काय आहे, कारण की जेव्हा आपण कॅपिटल रेज करतोय शेअर इश्यू करून, ऑब्व्हियसली आपण डिमांड नाही करू शकत, करू शकतो, समोरचे पण देऊ शकतील, पण काय आहे, मला त्याच्यावर डिव्हिडंड द्यायचा आहे. दॅट इज अ कॉस्ट. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे. कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय, मी जसं पण कॅपिटल रेज करेल, मी समजा लोन म्हणून घेतलंय, म्हणजे बॉरोड कॅपिटल असेल तर मला त्याच्यावर इंटरेस्ट द्यावा लागणार. ओन कॅपिटल मध्ये शेअर कॅपिटल असेल तर मला त्याच्यावर डिव्हिडंड द्यावा लागणार. रिटेन अर्निंग इज अ चिपेस्ट फॉर्म ऑफ ओन सोर्स ऑफ कॅपिटल, कारण की त्याच्यावर आपल्याला एकही रुपये द्यायची गरज पडत नाही. तो आपला प्रॉफिट आहे, त्याच्यावर आपल्याला काही द्यायचं आहे, त्याच्यावर कुठली कॉस्ट पेड करायची, म्हणून त्याला चिपेस्ट मोड ऑफ कॅपिटल असं म्हटलं जातं किंवा सोर्स ऑफ कॅपिटल असं म्हटलं जातं. मग इथे काय नेसेसरी का बरं म्हटलंय, कारण की मी एकाच वेळेस 100 रुपये मागून घेणार नाही. का नाही मागणार, कारण की मला डिव्हिडंड पेड करायचं आहे त्याच्यावर. सो मला जेवढ्या कॅपिटलची गरज आहे तेवढंच कॅपिटल मागेल, कारण की मला त्याच्यावर काय पेड करायचंय बाबांनो, डिव्हिडंड पेड करायचं आहे, त्याच्यावर कॉस्ट पेड करायची आहे, बरोबर आहे की नाही. सो मी पूर्ण घेणार नाही, बट ऑब्वियस आहे. ओके, जसं बघा, तुम्हाला जर हे माहित असेल, सीसी अकाउंट किंवा ओडी अकाउंट माहित असेल, तर सीसी आणि ओडी हे लोनचा प्रकार, हा पर्सनली दिला जातो. समजा मी उद्या ओडी अकाउंटमध्ये ओडी अकाउंट ओपन केलं आणि ओडी घेतलंय, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेतली बँकेकडनं, तर मला बँक काय करते, माझ्या ओडी अकाउंटला समजा मी 30 लाख रुपयाचं ओडीचं काय केलं बाबा, बँकेला म्हटलं मला 30 लाख रुपये पाहिजे ओडीमध्ये. सो बँकेने मला 30 लाख रुपये काय केले, सँक्शन केले. ओके, आता कसं आहे, नॉर्मल लोन्स मध्ये काय होतं, तुमचं जेवढं लोन सँक्शन झालंय त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट लागतो, बरोबर. समजा मी हाऊस लोन घेतलंय, होम लोन घेतलं, समजा आता होम लोन मध्ये समजा मी 20 लाखाचं घर घेतलं, मी 15 लाखाचं होम लोन केलं, तर मला 15 लाखावर इंटरेस्ट लागणार आहे. तुम्ही त्यातलं 10 वापरा, 5 वापरा, काय वापरायचं वापरा, तुम्हाला इंटरेस्ट हा पूर्ण तुमच्या सँक्शन अमाऊंटवर द्यावा लागतो. पण बँक ओव्हरड्राफ्ट मध्ये तसं नाही. बँक ओव्हरड्राफ्ट मध्ये काय होतं की तुम्हाला जेवढं लोन पास झालंय त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट नाही लागणार आहे, तुम्ही त्याच्यातनं जेवढं वापरणार आहे त्याच्यावर तुम्हाला काय लागणार आहे, व्याज लागणार. जेवढं विड्रॉ कराल त्याच्यावर तुम्हाला काय लागणार आहे, व्याज लागणार आहे. तसंच इथे की मी 100 रुपयाचा जरी शेअर परचेस केलेला असेल आणि मी 100 रुपयाचा शेअर ॲज अ कंपनी म्हणून विकला असेल तुम्हाला, तुम्ही मला 50 रुपये आतापर्यंत पेड केले किंवा मी तुमच्याकडनं 50 रुपये मागवलेत, तर मला डिव्हिडंड देताना तुम्हाला 50 रुपयावरच द्यायचं आहे, कारण की तुम्ही माझ्या कंपनीमध्ये 50 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे कंपनीला जसं लागेल, जेवढं लागेल
तेवढंच कॅपिटल कंपनी काय करते, मागवत असते. म्हणून त्यांनी सांगितलं की नेसेसरी जेवढं असेल तेवढा सप्लाय केला जातो. इट इज वन ऑफ द फॉर्म ऑफ ओन कॅपिटल. यालाच आपण काय म्हणतो, ओन कॅपिटल, मालकी हक्काचे भांडवल असं म्हटलं जातं. जे मराठीत बघणार आहेत किंवा जे मराठीमध्ये शिकतायत, ज्यांचा सब्जेक्ट हा मराठीमध्ये आहे, त्यांच्यासाठी पण आहे. अनदर फॉर्म ऑफ ओन कॅपिटल इज रिटेन अर्निंग. दुसरा फॉर्म काय बाबा, रिटेन अर्निंग. माझ्या कंपनीला जो नफा झाला, व्हॉट एव्हर द प्रॉफिट कंपनी अर्न इन अ वन फायनान्शियल इयर, तो त्यांनी डिस्ट्रीब्यूट न करता किंवा डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर जो उरलेला आहे तो प्रॉफिट त्यांनी कंपनीमध्ये परत काय करून टाकला, रिइन्व्हेस्ट केला. त्यालाच म्हटलं जातं रिटेन अर्निंग. इट इज ऑल्सो नोन ॲज अ प्लगिंग बॅक ऑफ प्रॉफिट. हे तुम्हाला मी मगाशी सांगितलं. काय म्हटलं जातं याला, प्लगिंग बॅक ऑफ प्रॉफिट असं म्हटलं जातं. झालेला नफा परत गुंतवला. प्लग इन करतो ना आपण कुठला पण. तुम्ही आता मोबाईल चार्जिंगला लावताय तर तुम्ही काय करतात, प्लग इन करतात आणि मग चार्जिंग लावतात. त्याला म्हटलं गेलं प्लगिंग बॅक. प्लगिंग बॅक म्हणजे काय, प्रॉफिट झाला परत गुंतवून टाकला, त्याला म्हटलं गेलं प्लगिंग बॅक ऑफ प्रॉफिट. इट इज रिइन्व्हेस्टेड ऑफ प्रॉफिट इन द बिझनेस. जसं मी तुम्हाला सांगितलं, काय केलं जातं, रिइन्व्हेस्टेड ऑफ प्रॉफिट इन द बिझनेस बाय द कंपनी इटसेल्फ. कोण करणार आहे, कंपनीचा प्रॉफिट आहे ना, तर कंपनीच करणार, दुसरं कोणी करणार नाही. रिटेन अर्निंग इज अन द इंटरनल सोर्स ऑफ फायनान्स. याला काय म्हटलं जातं, इंटरनल सोर्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बाळांनो, इंटरनल सोर्स ऑफ फायनान्स असं म्हटलं जातं. जसं आपण आता म्हटलं हे ओन कॅपिटल आहे, हे काय आहे, इंटरनल सोर्स ऑफ फायनान्स आहे. हे दोन्ही पण इंटरनल सोर्स ऑफ फायनान्सच, हे लक्षात ठेवायचं. द ओन कॅपिटल इज रिगार्डेड ॲज अ परमनंट कॅपिटल. ओन कॅपिटलला काय म्हटलं जातं, परमनंट कॅपिटल, ॲज इट इज रिटर्न ओनली ॲट अ टाइम ऑफ वाइंडिंग अप ऑफ द कंपनी. कधी परत केलं जाईल, वाइंड अप होताना. वाइंडिंग अप म्हणजे काय आहे, जेव्हा कंपनी विसर्जित होईल. विसर्जित होईल म्हणजे काय होईल, जेव्हा कंपनी कायद्याने बंद केली जाईल लिगली, किंवा मी स्वतः काय करतो आहे, ती वाइंड अप करून टाकतो. माझा आता बिझनेस करायची इच्छा गेली किंवा काही रिझन्समुळे मला बिझनेस बंद करायचा आहे, मी स्वतःच कंपनी बंद करून टाकली. या दोन पद्धतीनेच फक्त कंपनी वाइंड अप होते. अदरवाईज कंपनी काय असते, ही सक्सेसिव्ह नेचर आहे, ती चालू राहणार आहे. मग परमनंट कॅपिटल काय, आता याच्यात लक्षात ठेवा, जे प्रेफरन्स कॅपिटल आहे ते परमनंट कॅपिटल नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. जे प्रेफरन्स कॅपिटल आहे ते तुमचं परमनंट कॅपिटल नाहीये, कारण की ते तुम्हाला ठराविक याच्या वेळेनंतर परत करायचं असतं. मग परमनंट कॅपिटल काय आलं, तर इक्विटी कॅपिटल इज अ परमनंट कॅपिटल. तुम्ही जर इक्विटी शेअर होल्डर झाले तर तुम्हाला ते पैसे हे कंपनी वाइंड अप झाल्यानंतरच मिळतील, किंवा मिळतीलच असं सांगता येत नाही. ते आपल्याला पुढे बघायचं, जेव्हा आपण शेअर्स मध्ये जाऊ तेव्हा आपण बघूया ते काय येतं. पण म्हणून त्यांनी त्याला म्हटलं आहे परमनंट कॅपिटल, कायमस्वरूपी भांडवल. कायमस्वरूपी भांडवल म्हणजे काय, एकदा तुम्ही टाकले ते पैसे तुम्हाला परत मिळणार नाही. जेव्हा कंपनी वाइंड अप होईल, ऍट द टाइम ऑफ वाइंडिंग अप ऑफ कंपनी, लिक्विडेशन ऑफ कंपनी, डिझॉल्युशन ऑफ कंपनी, जेव्हा कंपनी लिक्विड होईल, डिझॉल्व होईल, वाइंड अप होईल, तेव्हाच तुम्हाला ते परत केलं जाणार आहे. जेव्हा विसर्जित होणार, वाइंडिंग अप होणार म्हणजे काय, विसर्जित होणार. ओन कॅपिटल इज द फॉर्म ऑफ शेअर कॅपिटल प्रोव्हाइड द इनिशियल सोर्स ऑफ कॅपिटल. आता इनिशियल काय म्हटलं, इनिशियल सोर्स ऑफ कॅपिटल आहे हा. इनिशियल सोर्स ऑफ कॅपिटल काय हे पण लक्षात ठेवा, कारण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एखादा बिझनेस सुरू करणार, ओके, तर लोक डायरेक्टली तुमच्याकडे येऊन पैसे गुंतवणार नाहीयेत. तुम्हाला तो इनिशियल सोर्स आहे ना. तुम्ही बँकेत जरी गेले तर बँक गॅरंटी घेणार की बाबा हे पैसे परत येतील, याची गॅरंटी काय आहे. का बरं, कारण की तुम्ही आता बिझनेस सेट केलाय, तुमचा आताशी बिझनेस सुरू झाला, नाही देऊ शकले तर बँक रिस्क नाही घेणार ना. मग सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय आहे तुमच्याकडे, इनिशियल, सुरुवातीचं, प्राथमिक, प्रायमरी तुमच्याकडे कॅपिटलचा सोर्स काय आहे, तर तुमच्याकडे कॅपिटलचा सोर्स आहे तो म्हणजे शेअर कॅपिटल. कुठलं कॅपिटल आहे, शेअर कॅपिटल. फॉर अ न्यू कंपनी इट कॅन बी रेज एनी टाइम लॅटर टू सॅटिस्फाय द ऍडिशनल कॅपिटल नीड्स ऑफ द कंपनी. तुम्हाला जर असं वाटलं ऍडिशनल नीड्स की आपल्याला भविष्यात परत लागणार आहे, परत शेअर्स विका,
परत कॅपिटल रेज करा. तुम्ही ते तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुमचं कॅपिटल शेअर्स विकून कॅपिटल रेज करू शकता. हाऊएव्हर द रिटेन अर्निंग कॅन नॉट बी अन इनिशियल सोर्स ऑफ कॅपिटल. आता इनिशियल सोर्स ऑफ कॅपिटल का नाही आहे? कारण की साहजिक आहे, प्रॉफिट जमा झाला पाहिजे ना. तुमची सुरुवातच आहे, अजून प्रॉफिट होईल का नाही तेच माहित नाहीये. होईल तर तो किती आपल्या भविष्यात लागणार नाही लागणार या सगळ्या गोष्टींचा विषय आला, बरोबर आहे. सो आपल्याला जर वेगळ्या गोष्टींसाठी प्रॉफिट लागला, तो शिल्लक राहतोय अजून ते माहित नाही आपल्याला. सो त्याच्यामुळे जरी तुमचं इंटरनल सोर्स आणि चिपेस्ट फॉर्म ऑफ कॅपिटल असलं, सोर्स ऑफ कॅपिटल असलं तुमचं काय रिटेन अर्निंग, पण ते इनिशियली काही कामाचं नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितलं रिटेन अर्निंग कॅन नॉट बी द इनिशियल सोर्स ऑफ कॅपिटल बट इट कॅन बी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ कॅपिटल वेन कंपनी रन्स इट्स बिझनेस प्रॉफिटेबली ड्युरिंग द इट्स एक्झिस्टन्स. हे कधी आहे इम्पॉर्टंट सोर्स? का बरं आहे? कारण की आपण बघितलं चिपेस्ट फॉर्म ऑफ कॅपिटल आहे, तुम्हाला याच्यावर काही पेड करायची गरज नाहीये. पण हे कधी, जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस हा प्रॉफिटेबली रन कराल तेव्हाच तुम्हाला प्रॉफिट इन्व्हेस्ट करता येणार आहे. प्रॉफिटच नाही झाला तर रिटेन अर्निंग तुम्हाला करता येणार नाही, प्रॉफिट रिइन्व्हेस्ट करता येणार नाही. सिंपल लॉजिक आहे. ओके, चल इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. पुढे काय आहे? प्रमोटर्स डिसाइड द शेअर कॅपिटल रिक्वायर्ड बाय द कंपनी. आता डिसाइड कोण करतं? सुरुवातीला प्रमोटर्सच करणार ना बाबांनो. हे आपण 11वीला शिकलेलो आहे. प्रमोटर्स म्हणजे कोण? हु कम विथ द आयडिया टू स्टार्ट अ बिझनेस, त्याला प्रमोटर म्हटलं गेलंय, बरोबर आहे की नाही. मग हे प्रमोटर्स जे आहेत तेच डिसाइड करतील इनिशियल स्टेजला की कंपनीला कॅपिटलची गरज किती आहे. कारण की अजूनपर्यंत तुमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर काय झाले नाही, अपॉइंट झालेले नाही, तुम्ही शेअर्सच विकले नाहीयेत. सो प्रमोटर डिसाइड करणार. दिस अमाउंट ऑफ शेअर कॅपिटल इज नोन ॲज ऑथराइज कॅपिटल. याला काय म्हटलं जातं? ऑथराइज कॅपिटल, रजिस्टर्ड कॅपिटल. का बरं? कारण की जेव्हा तुम्ही तुमची कंपनी फॉर्म करता, ती रजिस्टर करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन करताना कॅपिटल डिक्लेअर करावं लागतं. आणि हे कोण डिसाइड करतं? प्रमोटर डिसाइड करतात. म्हणून त्याला काय म्हटलं गेलं? ऑथराइज कॅपिटल. मराठी त्याला म्हणतात अधिकृत भांडवल असं म्हटलं जातं. ओके, इट इज स्टेटेड इन द कॅपिटल क्लॉज ऑफ मेमोरेंडम ऑफ असोसिएशन ऑफ द कंपनी. जे मेमोरेंडम ऑफ असोसिएशन असणार आहे कंपनीचं, जे काही घटनापत्रक आहे किंवा ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कंपनी कशी, कुठल्या प्रकारची कंपनी आहे, काय करणार आहे आपण, हे त्याच्यामध्ये त्याला मेमोरेंडम असं म्हणतात. ते आपण 11वीला बघितलेलं ऑलरेडी. तर या मेमोरेंडम ऑफ असोसिएशन मध्ये हे काय केलेलं असतं बाबा? मेन्शन केलेलं असतं कंपनीच्या. इथपर्यंत सगळ्यांना कळालं. आपण काय बघितलं? हे एक तर सगळ्यात महत्वाचा सोर्स ऑफ कॅपिटल कुठला आहे? ओन कॅपिटल किंवा त्याला ओनरशिप कॅपिटल असं म्हणतो, जे कंपनी ओनर्सच्या मदतीने करते. शेअर होल्डर शेअर परचेस करतात, नेसेसरी अमाऊंट आपल्याला काय करतात? सप्लाय करतात. दुसरा सोर्स बघितला आपण रिटेन अर्निंग. रिटेन अर्निंग मध्ये कंपनीला प्रॉफिट झाला, तोच प्रॉफिट परत कंपनीने परत काय केला? कंपनीमध्ये गुंतवला. त्याला आपण काय म्हटलं गेलं? तर प्लगिंग बॅक ऑफ प्रॉफिट पण असं म्हटलं जातं. मग हा इंटरनल सोर्स ऑफ फायनान्स हे आपण बघितलं. पण इनिशियल स्टेजसाठी हे कामाचं नाही, कारण की जोपर्यंत कंपनी प्रॉफिटेबली स्वतःचा बिझनेस रन करत नाही तोपर्यंत त्यांना रिटेन अर्निंग काही कामाचं नाहीये. मग इनिशियल सोर्स ऑफ कॅपिटल काय आहे तुमच्याकडे? शेअर कॅपिटल आहे, जे परमनंट कॅपिटल ज्याला आपण म्हणतो, जी कंपनी वाइंड अप झाल्यानंतरच तुम्हाला परत केलं जाईल, नाही तर परत केलं जात नाही. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की इक्विटी कॅपिटल हे परमनंट कॅपिटल आहे. शेअर कॅपिटल इनिशियल सोर्स ऑफ कॅपिटल आहे, हे आपण बघितलं आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळालं असेल. दुसरी गोष्ट आपण बघितली की कॅपिटल किती लागणार आहे कोण डिसाइड करतं बाबा? प्रमोटर्स डिसाइड करतात, ज्याला आपण ऑथराइज कॅपिटल असं म्हणत असतो. मेमोरेंडम ऑफ असोसिएशन मध्ये त्या कंपनीचं ते मेन्शन केलेलं असतं. चल, इथपर्यंत सगळ्यांना कळालं असेल. सोपा टॉपिक आहे. फक्त काय आहे की तुम्हाला हे माहित पाहिजे की बेस काय आहे कुठल्या गोष्टीचा. ओके, सो इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आला, व्हॉट इज अ शेअर. ओके, आता बऱ्याच वेळा काय होतं की मी जेव्हा बेसिक बॅच पण आपण घेतोय 11वीची, तेव्हा आपण त्याच्यामध्ये हे मेन्शन करतो की शेअर काय आहे. तर ही कन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. शेअर ही काही वस्तू नाहीये. ओके, शेअर काय आहे? हे एक्नॉलेजमेंट आहे, सर्टिफिकेट आहे, जी कंपनी तुम्हाला इश्यू करते वेन यू इन्व्हेस्ट इन अ कंपनी, इन अ शेअर्स ऑफ अ कंपनी,
देन कंपनी इश्यू द शेअर सर्टिफिकेट. ओके, आता ते इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये येतं, ते पण आपल्याला पुढे शिकायचं आहे, मटेरियलाइज फॉर्म आणि डिमटेरियलाइज फॉर्म मध्ये. ओके, चलो आपण बघूया काय दिलेलं आहे. द टर्म शेअर इज डिफाइंड ॲज अ सेक्शन. कोणी डिफाईन केलंय? बाय द सेक्शन, सॉरी बघा कोणी डिफाईन केलंय बाबा, त्यांनी आपल्याला सांगितलं इथे, एक 2 मिनिटं बाळा ना. चलो, सो सेक्शन सांगितलंय त्यांनी आपल्याला. सेक्शन काय आहे? 2 सबसेक्शन 84 ऑफ द कंपनीज ऍक्ट 2013. आता सगळ्यांना माहिती आहे ना, आपल्याकडे 3 कंपनी ऍक्ट आहेत. 3 कंपनी ऍक्ट कुठले आहेत? 2008, 2013 आणि जुना होता 1956. असे 3 कंपनी ऍक्ट आपल्याकडे आहेत. आता कुठला लागू होतो? कशानुसार आता रजिस्ट्रेशन केलं जातं? 2013. याच्यामध्ये अमेंडमेंट झाली, तुमच्या ऍक्ट मध्ये अमेंडमेंट झाली की मग त्यानुसार तो चेंज होतो. आता जो चालू आहे तो 2013 चालू आहे. अमेंडमेंट म्हणजे तरतूद, त्याच्यामध्ये काय ऍडजस्टमेंट झाली. त्यांनी सांगितलं की शेअर मीन्स अ शेअर इन अ शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी इन्क्लूड द स्टॉक. शेअर म्हणजे काय आहे? तर कंपनीच्या शेअर कॅपिटल मधला एक भाग. जसं आपण वरती बघितलं की ऑथराइज कॅपिटल आहे, या ऑथराइज कॅपिटलला जेव्हा शेअर्स मध्ये कन्वर्ट केलं जातं, क्वांटिटी मध्ये कन्वर्ट केलं जातं, तेव्हा त्याचे छोटे छोटे जे भाग होतात त्याला आपण काय म्हणतो? शेअर असं म्हणत असतो. दॅट इज अ शेअर. ओके, द शेअर इज अ युनिट द शेअर इज अ युनिट बाय विच द शेअर कॅपिटल इज डिवायडेड. त्यात मी तुम्हाला सांगितलं की शेअर म्हणजे काय आहे? ज्याच्यामध्ये तुमचं शेअर कॅपिटल डिवाइड केलेलं आहे. द टोटल कॅपिटल ऑफ द कंपनी इज डिवायडेड इंटू द स्मॉल पार्ट अँड इच पार्ट इज कॉल्ड ॲज अ शेअर. हे जे काही कंपनीचं शेअर कॅपिटल आहे, स्मॉल पार्ट मध्ये काय केलं जातं? डिवाइड केलं. समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीने ऑथराइज कॅपिटल डिक्लेअर केलं 10 लाख. ओके, आणि याची जर फेस व्हॅल्यू, दर्शनीय मूल्य 10 रुपये असेल तर 1 लाख शेअर्स आले क्वांटिटी मध्ये. आता हे 1 लाख शेअर आहेत. 1 शेअर, 2 शेअर, 3 शेअर, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे शेअर्स तुम्ही विकत घेऊ शकतात. 1 लाख शेअर आले, ज्याची व्हॅल्यू 10 लाख रुपये होती, कारण की त्यांची फेस व्हॅल्यू किती कन्सिडर केल्या गेली होती? 10 रुपये. ओके, चल, सो अँड द व्हॅल्यू ऑफ इच पार्ट युनिट इज नोन ॲज अ फेस व्हॅल्यू. त्याला काय म्हटलं जातं? फेस व्हॅल्यू असं म्हटलं जातं. त्या शेअरच्या प्रत्येक शेअरच्या किमतीला युनिट, व्हॅल्यू ऑफ इच पार्ट ऑर युनिट, प्रत्येक शेअरची जी किंमत असेल म्हणजेच काय आहे? इच शेअर पर शेअर व्हॅल्यू, जी फेस व्हॅल्यू आहे, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ही 10 रुपये त्याची काय आली? फेस व्हॅल्यू आली. 10 लाखाचे शेअर्स होते, एका शेअरची व्हॅल्यू 10 रुपये होती, असे तुमच्याकडे 1 लाख शेअर्स होते, हे लक्षात ठेवा. ओके, सो फेस व्हॅल्यू, द शेअर इज अ स्मॉल युनिट ऑफ कॅपिटल ऑफ द कंपनी. त्याने सांगितलं की शेअर हे काय आहे? स्मॉल युनिट आहे कॅपिटलचं. इट फॅसिलिटेट द पब्लिक टू सबस्क्राईब टू द कॅपिटल इन अ स्मॉलर अमाऊंट. यांनी काय होतं? मी जसं सांगितलं तुम्हाला, आता ते लॉट मध्ये येतात, 25चा लॉट, 30चा लॉट, 40चा लॉट, असं आपण जे शेअर मार्केटमध्ये करत असतील त्यांना माहिती आहे, किंवा ज्यांना शेअर मार्केटचा नॉलेज आहे त्यांना. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही छोट्या स्मॉल क्वांटिटीज मध्ये पण ते परचेस करू शकतात. 1 क्वांटिटी, 2 क्वांटिटी, 3 क्वांटिटी, 4 क्वांटिटी, म्हणजे क्वांटिटीज मध्ये तुम्ही ते परचेस करू शकता स्मॉलर अमाऊंट मध्ये. ओके, अ पर्सन कॅन परचेस द एनी नंबर ऑफ शेअर. ही विशेष, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे शेअर्स तुम्ही परचेस करू शकता. अ पर्सन हु परचेस द शेअर ऑफ अ कंपनी इज नोन ॲज अ शेअर होल्डर. त्याला काय म्हटलं जातं बाबा? शेअर होल्डर म्हटलं जातं. जो पण कंपनीचे शेअर्स विकत घेतो, जो पण कंपनीचे शेअर्स विकत घेतो त्याला काय म्हटलं जातं? शेअर होल्डर, भागधारक. काय म्हटलं जातं? भागधारक. इफ आय एम परचेसिंग अ शेअर ऑफ एनी कंपनी, देन आय एम बिकम अ शेअर होल्डर ऑफ दॅट कंपनी. दॅट इज ओके. ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मेंबर ऑफ अ कंपनी. त्याला काय म्हटलं जातं? मेंबर, सभासद, सदस्य, मेंबर तो झालेला आहे असं समजलं जातं.
आता फीचर्स बघायचे, इथपर्यंत सगळ्यांना कळालं का? आता आपल्याला काय बघायचे? फीचर्स. फीचर्स मध्ये काय सांगितले बघा त्यांनी आपल्याला. मिनिंग, शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द टोटल शेअर कॅपिटल. टोटल शेअर कॅपिटलचं ते काय आहे? स्मॉलेस्ट युनिट आहे. कसं युनिट आहे? स्मॉलेस्ट. आपण बघितलं ना वरती की जे काही कॅपिटल असेल त्याचा जो एक भाग आहे, एक शेअर आहे, किंवा त्याचे जे छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवायडेशन केलं जाणार युनिट मध्ये, त्यालाच आपण शेअर म्हणणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट इन द टोटल शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी. कोणाच्या असणार आहे बाबा? कंपनीच्या शेअर टोटल कॅपिटल पैकी स्मॉलेस्ट पार्ट म्हणजे काय आला? शेअर. ओनरशिप, मालकी हक्क. द ओनर ऑफ अ शेअर इज कॉल्ड ॲज अ शेअर होल्डर. जे शेअर्स विकत घेणार त्यांना काय म्हणणार आपण? शेअर होल्डर म्हणणार आहे. इट इज शोज द ओनरशिप ऑफ द शेअर होल्डर इन द कंपनी. याच्यावरनं कळतं की तुमचा त्या कंपनी मधला मालकी हक्क किती आहे, ओनरशिप किती आहे कंपनीमध्ये तुमची. समजा मी जर या 1 लाखापैकी, आता आपण 1 लाखाचं एक्झाम्पल घेतलं म्हणून 1 लाखच कंटिन्यू करतो, 1 लाखापैकी 10,000 शेअर हे माझ्याकडे असतील. इफ आय एम अ ओनर ऑफ द 10,000 shares out of the 1 lakh shares, it means I have 10% ownership of that company, or I am the owner of the 10% share of that company. मग त्या कंपनीचा ओनरशिप किती माझ्याकडे? 10% ओनरशिप आहे, असा याचा अर्थ होतो. हे कळालं सगळ्यांना? ओके, चल. डिस्टिंक्टिव्ह नंबर, त्याला काय दिलेत बाबा? नंबर आहेत. आता जसं आपल्या फ्लॅटमध्ये नंबर असतात ना, फ्लॅट नंबर 101, फ्लॅट नंबर 102, फ्लॅट नंबर 103. आम्ही या बिल्डिंग मध्ये राहतो, बरोबर आहे की नाही? पण त्या बिल्डिंग मधला तुमचा फ्लॅट कुठला हे तुम्ही कसं सांगणार? तर तुमच्याकडे फ्लॅट नंबर जो तुम्हाला अलॉट केला गेलेला, जो तुम्हाला दिलेला आहे की फ्लॅट नंबर 201, याच्यामध्ये XYZ व्यक्ती राहतो. मग मी ऍड्रेस देताना काय लिहितो? पुण्याला. हा, कुठे आहे? XYZ नावाची बिल्डिंग, त्याच्यामध्ये 201 नंबरचा फ्लॅटला आम्ही राहतो. येते लक्षात? तसंच शेअरला आपण काय देऊन टाकले त्यांनी? नंबर्स देऊन टाकले. अनलेस डिमटेरियलाइज्ड, बघा शब्द आला का? डिमटेरियलाइज्ड. अनलेस डिमटेरियलाइज म्हणजे का बरं असं म्हटलं त्यांनी? जर ते डिमटेरियलाइज फॉर्म मध्ये असतील तर त्याला नंबरची काही गरज नाही. डिमटेरियलाइज फॉर्म मध्ये म्हणजे काय? आता जर तुम्ही हा टॉपिक शिकताना समोर पुस्तक ठेवलं असेल, देन दॅट बुक इज इन मटेरियलाइज फॉर्म. ते कुठल्या फॉर्म मध्ये आहे? मटेरियलाइज्ड फॉर्म मध्ये आहे, फिजिकल फॉर्म मध्ये. तुम्हाला ते दिसतंय, तुमच्या हातात आहे, त्याला मटेरियलाइज फॉर्म म्हटलं गेलं. मी जे तुम्हाला शिकवतोय डिजिटल बोर्डवर, याच्यात जे पुस्तक मी डाउनलोड केलेलं आहे ते डिमटेरियलाइज्ड फॉर्म मध्ये आहे. कुठल्या फॉर्म मध्ये आहे? डिमटेरियलाइज्ड फॉर्म मध्ये आहे. येतंय लक्षात सगळ्यांना? सो मटेरियलाइज फॉर्म आणि डिमटेरियलाइज फॉर्म. मग जर ते डिमटेरियलाइज फॉर्म मध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये, सो देयर इज नो नीड टू गिव्ह द नंबर्स, कारण ते काही गरजच पडणार नाही, ते इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये जाणार आहे. पण जेव्हा ते मटेरियलाइज फॉर्म मध्ये असेल, तुम्हाला शेअर सर्टिफिकेट मिळणार आहे, तेव्हा त्याच्यामध्ये तुमच्याकडे किती नंबर्स पासून किती नंबर पर्यंतचे शेअर आहे हे मेन्शन करावं लागतं. म्हणून त्यांनी सांगितलं की अनलेस डिमटेरियलाइज, इच शेअर ॲज अ डिस्टिंक्ट नंबर, प्रत्येकाला वेगवेगळा नंबर दिला आहे. फ्रॉम द फॉर द आयडेंटिफिकेशन, ओळखावं लागेल ना की तुमच्याकडे कुठले शेअर्स आहेत. इट इज मेन्शन इन द शेअर सर्टिफिकेट, जे मी तुम्हाला सांगितलं, हे शेअर सर्टिफिकेट मध्ये मेन्शन करावं लागतं. भाग प्रमाणपत्र, त्याच्यामध्ये ते काय करावं लागणार आहे? मेन्शन करावं लागणार आहे. पुढे त्यांनी आपल्याला दिलं एव्हिडन्स ऑफ टायटल. एव्हिडन्स ऑफ टायटल म्हणजे काय बाबा? तुम्ही घराचे मालक आहे, कशावरनं? पुरावा पाहिजे ना काहीतरी. तुम्ही असं कोणाच्या घरात जाऊन नाही राहू शकत. तुमच्याकडे काय असला पाहिजे? पुरावा असला पाहिजे. मग पुरावा काय बाळांनो तुमच्याकडे? तर तुम्ही काहीतरी कॉन्ट्रॅक्ट केला असेल ना, त्या बिल्डरशी काहीतरी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, मग त्यांनी तुम्हाला ते सेल डीड केलं असेल तुमच्या घरच्यांशी, आणि तुमच्याकडे ते सेल डीडची कॉपी असते की बघा हे याचा करार झाला, साहेबांनी घर आमच्या नावावर केलेलं आहे, आम्ही साहेबांना पैसे पेड केलेले आहेत, हा पुरावा आहे आमच्याकडे. ओके, तसं तुम्ही त्या शेअर्सचे मालक आहात.
याचा काही तर पुरावा पाहिजे. कसं काय सांगणार तुम्ही मला काय? सो एव्हिडन्स ऑफ टायटल, अ शेअर सर्टिफिकेट इश्यूड बाय द कंपनी अंडर द कॉमन सील. कॉमन सील म्हणजे काय बाबा? कंपनीचा शिक्का पाहिजे, ठप्पा पाहिजे त्याच्यावर. काय पाहिजे? शिक्का पाहिजे, बरोबर, रबर स्टॅम्प, ठप्पा. मग हा जर कॉमन सील आहे, आणि याच्यात पण गंमत बघा, नुसता कॉमन सील चालत नाही, सेक्रेटरी आणि 2 डायरेक्टरची साईन त्याच्यावर असली पाहिजे तरच. ओके, सो कॉमन सील, इट इज डॉक्युमेंट ऑफ टायटल ऑफ ओनरशिप ऑफ अ शेअर. ते काय आहे? डॉक्युमेंट आहे. कसलं डॉक्युमेंट आहे? ओनरशिप ऑफ शेअर. तुमच्याकडे त्या शेअरची ओनरशिप आहे याचं ते डॉक्युमेंट आहे. शेअर इज नॉट एनी विजिबल थिंग. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना, काही विजिबल थिंग नाहीये. जसं आपण समजा केक, वाढदिवस आहे तुमच्या घरी, तुम्ही त्यातला भाग कट केला आणि दिला, तर तो तुम्हाला दिसतो ना की हा केक, याच्यातला हा एवढा केक तुम्हाला दिला. असं काही शेअर्स तुम्हाला काही दिलं जात नाही. त्याचं फक्त ॲक्नॉलेजमेंट म्हणून काय दिलं जातं? शेअर सर्टिफिकेट दिलं जातं. ओके, पुरावा म्हणून काय दिलं जाणार आहे? शेअर सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. सो शेअर इज नॉट एनी विजिबल थिंग, इट इज शोन बाय द शेअर सर्टिफिकेट. ते कसं दाखवणार तुम्ही? शेअर सर्टिफिकेटनी दाखवणार, ऑर इन द फॉर्म ऑफ डीमेट शेअर. डीमेट शेअर म्हणजे परत आता तुम्ही डीमेट अकाउंट ओपन करावं लागतं, ऐकलंय का? जेव्हा आपण काय करतो? शेअर्स विकत घेतो, ते विकत घेण्या अगोदर आपल्याला डीमेट अकाउंट ओपन करावं लागतं. आता डीमेट अकाउंट म्हणजेच डिमॅटेरियलाइज फॉर्म साठी शेअर विकत घ्यायचे असतील, म्हणजे इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये शेअर विकत घ्यायचे असतील, तर तुम्हाला डीमेट अकाउंट ओपन करावं लागणार आहे. ते सांगितलं त्यांनी, ऑर इन द फॉर्म ऑफ डीमेट शेअर. डीमेट शेअर म्हणजे काय? तुमच्याकडे शेअर सर्टिफिकेट आहे, ते कसं असू शकतं? डीमेट फॉर्म मध्ये असू शकतं किंवा मटेरियलाइज फॉर्म मध्ये असू शकतं, कसं पण असू शकतं. इथपर्यंत सगळ्यांना कळालं? मिनिंग, ओनरशिप, मिनिंग काय आहे? स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द टोटल कॅपिटल. ओनरशिप, जो परचेस करतो त्याला शेअर होल्डर म्हटलं जातं. जेवढे शेअर परचेस करणार तेवढा जातो तो कंपनीचा ओनर. लिस्टिंग नंबर, प्रत्येक शेअरला स्वतःचा एक काय आहे? वेगळा नंबर देऊन टाकलेला आहे, अनलेस इट इज इन अ डिमॅटेरियलाइज फॉर्म. जर डिमॅटेरियलाइज फॉर्म मध्ये असेल तर मिळणार नाही, मटेरियलाइज फॉर्म मध्ये असेल तरच दिला जाईल. एव्हिडन्स ऑफ टायटल काय आहे? त्याचं जे सर्टिफिकेट आहे, शेअर सर्टिफिकेट, तेच तुमचं काय आहे बाबा? तुमच्याकडे एव्हिडन्स ऑफ टायटल आहे, की तुम्ही त्याचे ओनर आहात. पुढे काय दिलं बघा? व्हॅल्यू ऑफ शेअर. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट, व्हॅल्यू ऑफ शेअर. थोडस वरती घेऊन टाकूया आपण. चल, काय आहे? व्हॅल्यू ऑफ शेअर. इच शेअर हॅज, प्रत्येक शेअरला काय? इच शेअर हॅज अ व्हॅल्यू. एक मिनिट थांबा. काय सांगितलं बघा? व्हॅल्यू ऑफ शेअर. काय बघायचं आपल्याला? व्हॅल्यू ऑफ शेअर. इच शेअर हॅज अ व्हॅल्यू एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. त्या प्रत्येक शेअरची व्हॅल्यू आहे जी पैशाच्या स्वरूपात सांगली इन टर्म्स ऑफ मनी मध्ये. देअर मे बी अ फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे काय? दर्शनीय किंमत, जे आपण बघितलं होतं. दिस व्हॅल्यू इज रिटर्न ऑन द शेअर सर्टिफिकेट. ही कशावर लिहिलेली असते? शेअर सर्टिफिकेट वर लिहिलेली असते. अँड मेन्शन इन द मेमोरेंडम ऑफ असोसिएशन. मेमोरेंडम ऑफ असोसिएशन मध्ये पण ती मेन्शन केलेली असणार आहे. त्याला म्हटलं गेलं फेस व्हॅल्यू. इश्यू प्राइस काय? ज्या प्राइसला आपण इश्यू करणार आहे, इट इज द प्राइस ऍट विच कंपनी सेल इट टू द इट्स शेअर्स. मग आहे त्या किमतीला ऍट फेस व्हॅल्यू, ऍट प्रीमियम, आहे त्या किमतीपेक्षा जास्त किमतीला. म्हणजे काय झालं? समजा फेस व्हॅल्यू किती होती बाबा? 10 रुपये. मी 10 रुपयालाच विकलं तर फेस व्हॅल्यूला विकलं. समजा मी 12 रुपयाला विकलं, इफ आय सेल द शेअर ऍट 12 रुपीज. कुठला शेअर विकला आपण? ऑफ 10 रुपीज शेअर. इफ आय सेल द 10 रुपीज शेअर फॉर अ 12 रुपीज, then it is called at the
सेल ॲट अ प्रीमियम, आणि तोच मी समजा 8 रुपयाला विकला. इफ आय सेल द 10 रुपीज शेअर ॲट ₹8, देन इट इज कॉल्ड ॲज अ डिस्काउंटेड व्हॅल्यू. त्याला काय म्हटलं जातं? डिस्काउंटेड व्हॅल्यू असं म्हटलं जातं. मग इश्यू प्राइस कंपनीला जशी वाटेल तशी फेस व्हॅल्यूला प्रीमियम किंवा ॲट प्रीमियम ॲट डिस्काउंट ती विकू शकते. त्याला म्हटलं गेलं इश्यू प्राइस. ओके, कंपनी ज्या प्राइसला इश्यू करणार त्या प्राइसला. त्याच्यानंतर पुढचं आलंय आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आलं आहे, पुढचं दिलंय त्यांनी आपल्याला मार्केट व्हॅल्यू. काय सांगितलं आपल्याला त्यांनी? मार्केट व्हॅल्यू. तर मार्केट व्हॅल्यू काय आहे? दिस व्हॅल्यू ऑफ शेअर इज डिटरमाइंड बाय द डिमांड अँड सप्लाय फोर्सेस इन द शेअर मार्केट. सिंपल एक्झाम्पल सांगतो. तुम्ही काय केलं? तुम्ही एक फ्लॅट विकत घेतला. ओके, ज्या फ्लॅटची किंमत 40 लाख रुपये होती. बिल्डरनी तो फ्लॅट त्याला बनवायला 35 लाख रुपये लागले. बिल्डरने तो फ्लॅट तुम्हाला 40 लाखाला विकला. याचा अर्थ तो आहे त्या किमतीपेक्षा जास्त किमतीला विकला. ओके, हे एक्झाम्पल सांगतोय बरं का. म्हणजे काय तुम्ही वाटेल की असं काय एक्झाम्पल, दॅट इज अ एक्झाम्पल ओनली. आता 35 लाखाचा फ्लॅट 40 ला विकला म्हणजे काय विकलं? ऍट प्रीमियमने विकला. 35 लाखाचा फ्लॅट 35 ला विकला म्हणजे काय विकला? आहे त्या किमतीला, फेस व्हॅल्यूला विकला. पण तुमची ओळख चांगली होती, तो म्हणे ठीक आहे तुमच्यासाठी लॉस बिअर करून घेतो. 35 लाखाचा फ्लॅट तुम्हाला 34 मध्येच दिला, तो डिस्काउंटने दिला. आता तो तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल 40-35 लाखाला घेऊन टाकला, फेस व्हॅल्यूला घेतला, आणि तुम्ही तो विकताना फ्लॅट तिथे कन्स्ट्रक्शन झालं, रस्ते झाले, चांगला एरिया डेव्हलप झाला, आणि तुम्ही तो फ्लॅट 35चा 40ला विकला. का बरं 40ला विकला? कारण की त्या भागामध्ये त्याची मार्केट व्हॅल्यू, बाजार मूल्य हे किती होतं? 40 लाख रुपये होतं. त्याला म्हटलं जातं मार्केट व्हॅल्यू. जर मी कंपनीकडनं घेताना तो 800 रुपयाला घेतलाय, पण त्याची मार्केट व्हॅल्यू आता बिकॉज ऑफ द रेज इन द गुडविल प्रॉफिट, कंपनीचा शेअर हा समजा मार्केटमध्ये आता माझ्याकडनं कोणी पण 8,000ला घ्यायला तयार असेल, तर दॅट इज द मार्केट प्राइस. सो दिस व्हॅल्यू इज शेअर डिटरमाइंड बाय द डिमांड अँड सप्लाय. कशावर डिसाइड होणार आहे? डिमांड अँड सप्लायवर डिसाइड होणार आहे. इथपर्यंत कळालं? याला काय म्हटलं गेलं? व्हॅल्यू. पुढचा पॉइंट त्यांनी आपल्याला सांगितला राईट्स. तुमचे हक्क काय, अधिकार काय काय. अ शेअर कन्फर्म्स द सर्टेन राईट्स ऑन इट्स होल्डर सच ॲज अ राईट टू रिसीव्ह द डिव्हिडंड. जसं तुम्हाला मागाशी सांगितलं की जेव्हा मी तुम्हाला शेअर विकणार ॲज अ कंपनी, तेव्हा मला तुम्हाला त्याच्यावर काय पेड करायचं आहे? डिव्हिडंड द्यावा लागणार आहे. इट इज अ पार्ट ऑफ प्रॉफिट. जो कंपनीला प्रॉफिट होईल त्याच्यातला काही भाग ॲज अ डिव्हिडंड म्हणून मला तुम्हाला द्यावा लागणार आहे. मराठीत त्याला लाभांश असं म्हटलं जातं. का बरं द्यायचं? कारण की तुम्ही माझ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. यू हॅव इन्व्हेस्टेड इन माय कंपनी. का बरं? फुकट केली का बाबा? नाही, तुम्हाला काहीतरी रिटर्न्स मिळालं पाहिजे. मग त्या शेअर्सवरचे रिटर्न्स तुमचे म्हणजे काय आहे? डिव्हिडंड. हा डिव्हिडंड म्हणजे काय आहे? कंपनीला होणारा प्रॉफिट, त्याच्यातला तुम्हाला दिलेला काही भाग म्हणजे काय आलं? तर डिव्हिडंड. राईट टू इन्स्पेक्ट द स्टॅट्युटरी बुक्स. तुम्ही कंपनीचे जे काही बुक्स ऑफ मेंटेन केलेले बुक्स आहेत, ऑडिटर बुक, मेंबर्स बुक, अकाउंट्स, फायनान्शियल रेकॉर्ड्स, हे काय करू शकतात? तुम्ही चेक करू शकतात. राईट टू अटेंड द शेअर होल्डर मीटिंग. आता तुम्ही शेअर होल्डर आहेत ना, मग जर शेअर होल्डरची मीटिंग असेल तर तुम्हाला तो अधिकार आहे. जर तुम्ही त्या बिल्डिंगमध्ये राहताय आणि त्या बिल्डिंग मधल्या मेंबर्सची मीटिंग आहे, तर तुमचा अधिकार आहे की तुम्ही ती मीटिंग अटेंड करायला पाहिजे किंवा तुम्हाला बोलवलं जाईल. दॅट इज युअर राईट. सो तसंच जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर होल्डर बनतात, तेव्हा जेव्हा केव्हा शेअर होल्डरची मीटिंग असेल, हा तुमचा अधिकार आहे. इट इज युअर राईट टू अटेंड द शेअर होल्डर मीटिंग्स. राईट टू वोट ऍट सच मीटिंग. आणि अशा मीटिंग मध्ये तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे. 1 शेअर 1 वोट. ओके, असा तो फंडा असतो.
तर जेवढे शेअर्स तुमच्याकडे तेवढे तुमचं वोट काउंट केलं जातं. सो तुम्हाला या मीटिंगमध्ये काय करण्याचा अधिकार आहे? वोट करण्याचा पण अधिकार आहे. इथपर्यंत कळालं? दिस इज युअर राईट्स. नाउ कम टू द इन्कम. तुमचा इन्कम काय बाबा? तुमचं इन्कम काय आहे? आता मगाशी आपण वरती बघितलं, डिव्हिडंड. एकदम इझी. तुम्हाला जो प्रॉफिट, कंपनीचा जो प्रॉफिट होणार ना बाबांनो, त्याच्यापैकी काही भाग हे कंपनी तुम्हाला देणार. का बरं देणार? कारण की तुम्ही त्याच्यामध्ये त्यांच्या कंपनीमध्ये काय केलेले आहेत? पैसे गुंतवलेले आहेत. त्याचं रिटर्न्स म्हणून कंपनी तुम्हाला काय देते? डिव्हिडंड पेड करते. तोच तुमचा काय आहे? इन्कम आहे. इझी आहे. A shareholder is entitled to get the share in the net profit of the company. It is called as a dividend. त्याला काय म्हटलं जातं? डिव्हिडंड असं म्हटलं जातं. पुढे ट्रान्सफरेबिलिटी. तुम्ही कोणाला हस्तांतर करू शकतात का? ट्रान्सफर करू शकतात का? द शेअर ऑफ अ पब्लिक लिमिटेड. हे लक्षात ठेवा बरं का. The share of a public limited company are freely transferable in the manner provided in the article of association. आता हा शब्द का बरं मेन्शन केलेला आहे? का बरं केला? हाच का बरं केला? पब्लिक लिमिटेड. कारण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे शेअर तुम्ही फ्रीली ट्रान्सफर करू शकत नाही. का बरं करू शकत नाही? कारण की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मिनिमम मेंबर किती लागतात? मिनिमम नंबर ऑफ मेंबर किती आहे? 2. मॅक्झिमम किती आहे? 200. म्हणजे जर तुम्हाला शेअर ट्रान्सफर करायचे तर तुम्हाला आधी कंपनीची परमिशन घ्यावी लागेल. यू हॅव टू टेक द परमिशन ऑफ कंपनी इफ यू वॉन्ट टू ट्रान्सफर द शेअर ऑफ अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तुम्हाला पहिले कंपनीची परमिशन घ्यावं लागेल. तर सांगावं लागेल मला हे शेअर ट्रान्सफर करायचे, करू का? पण पब्लिक लिमिटेड शेअरला तसं नाहीये. का बरं नाहीये? कारण की पब्लिक लिमिटेड मिनिमम किती पाहिजे? मिनिमम नंबर ऑफ मेंबर किती आहे? 7. मॅक्झिमम नंबर ऑफ मेंबर किती आहेत? अनलिमिटेड. कसे आहेत? अनलिमिटेड आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे शेअर हे फ्रीली काय करू शकता? ट्रान्सफर करू शकता. पण त्याला प्रोसेस आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की मॅनर प्रोव्हाइडेड इन द आर्टिकल ऑफ असोसिएशन. कंपनीच्या नियमावलीमध्ये जसं दिलं असेल, आर्टिकल ऑफ असोसिएशन मध्ये जी काही प्रोसेस असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. आपल्याला प्रोसेस नंतर बघायची आहे. प्रॉपर्टी ऑफ शेअर होल्डर. साहजिक आहे ना. जे शेअर आहेत ती शेअर होल्डरची काय झाली? प्रॉपर्टी झाली. काय झाली? शेअर होल्डरची प्रॉपर्टी. तुम्ही जर ओनर आहात तर ती तुमची काय होणार बाबा? प्रॉपर्टी, संपत्ती आहे. ओनर कसले तुम्ही? शेअर्स. म्हणजेच तुम्ही काय आहे? त्याचे मालक. तुम्ही मालक कसले असणार? तुमच्या प्रॉपर्टीचे. म्हणून शेअरला काय म्हटलं जातं? शेअर इज अ मुव्हेबल प्रॉपर्टी ऑफ शेअर होल्डर. मुव्हेबल आहे. आपण मगाशी फ्लॅटचं एक्झाम्पल घेतलं. फ्लॅट ही मुव्हेबल प्रॉपर्टी नाही. मी माझ्यासोबत घेऊन फिरू शकत नाही. ती तिथेच राहणार आहे. ओनरशिप बदलेल, विकल्यानंतर तिथेच राहील. पण शेअर ही कशी आहे? मुव्हेबल आहे. एकाकडनं दुसऱ्याकडे हस्तांतरित होणार आहे. प्लेसच चेंज होऊ शकतो, दुसरीकडे जाऊ शकतो. ओके. काइंड्स ऑफ शेअर. कुठल्या प्रकारचे शेअर्स आहेत? तर आपल्याकडे 2 प्रकारचे शेअर असतात. एक आहे इक्विटी शेअर आणि एक आहे प्रेफरन्स शेअर. इक्विटी शेअरला मराठीत म्हटलं तर समहक्क भाग. प्रेफरन्स शेअर होल्डरला मराठीत म्हटलं जातं अग्रहक्क भाग. हे का म्हटलं जातं ते आपल्याला पुढे शिकायचं आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळालंय? ठीक आहे. हे एकदा सगळ्यांनी रिवाइज करा. बाकीचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघूया. पुढच्या लेक्चरला आपल्याला काय बघायचं हे लक्षात ठेवा. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे इक्विटी शेअर म्हणजे काय आणि प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय आणि त्याचे प्रकार. अत्यंत महत्वाचा पाठ. आणि गंमत सांगू तुम्हाला? गंमत सांगतो एक. एक्सप्लेन द टाइप ऑफ प्रेफरन्स शेअर. 100% येणारा क्वेश्चन आहे. विचारला जातो 100%. हा क्वेश्चन विचारला जातो, हे लक्षात ठेवा. ओके. सो त्याच्यामुळे इथून पुढचा पार्ट तर अजून महत्वाचा आहे.
ओके, हा आपल्याला पुढच्या लेक्चरला बघायचा आहे. आपण तो पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना समजलं असेल अशी अपेक्षा आहे. नसेल समजलं तर व्हिडिओ परत परत बघा. आपण खूप सोप्या भाषेत एक्सप्लेन केलेलं आहे, सगळ्यांना नक्की समजेल. ओके, चलो टिल देन, बाय बाय.